नमस्कार. महाराष्ट्रीयन स्वादमध्ये आज आपण स्पंजी आणि घरच्या घरी असा मऊ जाळीदार आणि लुसलुशीत ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हे पहा, आपला घरच्या घरी असा मऊसूद एकदम स्पंजी असा ढोकळा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत. तर तो पण घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारा असा हा ढोकळा आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ढोकळा बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यात अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. पाऊण चमचा साखर घालायची आहे. 2 चमचे लिंबू रस घालून घ्यायचा आहे. त्यात आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचे आहे. एकदम जास्त पाणी घालायचे नाही. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे आपल्याला एवढ्या पातळ ह्याच्यात करायचे आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे बघा, हे आपण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. आता हे 10 मिनिटे आपण झाकून ठेवणार आहोत. आपण तोपर्यंत कुकरमध्ये असे पाणी घेऊन उकळायला ठेवलेले आहे. आपल्याला हा ढोकळा कुकरमध्येच करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पाणी उकळत ठेवलेले आहे. कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला असं थोडेसे तेल घालून घ्यायचे. ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे आहे. सगळीकडे लागले पाहिजे असे, जेणेकरून आपला ढोकळा खाली चिकटणार नाही. अशा प्रकारे आपण तेल सगळीकडे लावून घेतलेले आहे. 10 मिनिटं पीठ रेस्ट केल्यानंतर आपल्याला त्यात पाऊण चमचा इनो घालून घ्यायचा आहे. त्यावरून थोडेसे पाणी घालायचे आणि चांगला पूर्ण बेसन पिठात फेटून घ्यायचा आहे. पूर्ण बेसन पिठात मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. इनो घातल्यावर आपले बेसन पीठ कसे फुगले आहे हे दिसते बघा, कसे छान असे घट्टसर झाले आहे. आधीची कन्सिस्टन्सी आणि आत्ताची यामध्ये खूपच बेसन पीठ असे चांगले फुगलेले आहे. आता इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला हे तेल लावलेल्या डब्यात घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण हे तेल लावलेल्या डब्यात काढून घेतलेले आहे. सगळीकडे असे टॅप करून सगळीकडे सारखे करून घ्यायचे आहे. आता हा डब्बा आपल्याला तसाच कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे. बघा, तोपर्यंत आपले पाणी पण उकळलेले आहे. त्यात हा डबा ठेवून देऊया आपण आणि 20 मिनिटे कुकरची शिट्टी काढून तो वाफवून घ्यायचा आहे. हे पहा, आपण कुकरची शिट्टी काढून आता 20 मिनिटे वाफवून घेणार आहोत. 20 मिनिटानंतर आपण कुकर खोलून घेणार आहोत. हे पहा, आपला ढोकळा चांगला तयार झालेला आहे. तो आपण आता काढून घेऊ. हे पहा, आपला चिकटत नाही अजिबात, म्हणजे पूर्ण झालेला आहे. तर तो आपल्याला ताटात असा काढून घ्यायचा आहे. ते पहा, किती मस्त असा स्पंजी झालेला आहे. त्याचे आपण कट करून घेणार आहोत. आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत. ढोकळ्याचे आपण कट केलेले आहेत. तर आपण त्याच्यासह फोडणीची तयारी करूया. मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा उभ्या कट करून घेणार आहोत. मिरच्या आपण अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. आपल्याला फोडणीसाठी पातेल्यात तेल घालून घ्यायचे आहे. तेलात 1 चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यात आपल्याला या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या आपल्याला 1 मिनिटभर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यावर हे मोहरी आणि तेलाचं हे घालून घ्यायचं आहे. ढोकळ्यावर सगळीकडे स्प्रेड करायचं आहे. आता आपल्याला त्यावरती कोथिंबीर छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि थोडेसे खिसलेले खोबरे. आपला खमंग ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे. हे पहा,
किती स्पंजी झालेला आहे. घरच्या घरी आपण हा सॉफ्ट असा स्पंजी ढोकळा बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.